नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. पावसाने फक्त जमीन नाही भिजवली तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आशेचा दिवाही पेटवला. सततच्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. कारदगा, बारवाड व खडकोळ धरण पाण्याखाली. कारदगा, बारवाड, मांगूर, कुन्नूर, भोजवाडीसह परिसरात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दूधगंगा व वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन कारदगा, बारवाड, खडकोळ धरण पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाली आहे. आजपर्यंत पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी रखडली होती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पण जुलै महिन्याच्या प्रारंभीच पावसाने दमदार हजेरी लावल्याने पावसाने फक्त जमीन नाही भिजवली तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आशेचा दिवाही पेटवला असेच म्हणावे लागेल. गतवर्षी मे-जून महिन्यात भरपूर पाऊस होऊन जून अखेर 3 वेळा पूर येऊन गेला होता. मात्र चालू वर्षी जून संपला तरी दडीच मारली होती. त्यामुळे चालू वर्षी पाऊस पडतो की नाही म्हणून शेतकरी हतबल होऊन पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. पण जुलै सुरू होताच प्रथम पावसाने दमदार हजेरी लावली आणि गेली 4 दिवस अक्षरशः झोडपून काढल्याने शेतकरी वर्ग समाधानी झाल्याचा दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतीची मशागत करून पावसाची प्रतीक्षा करणारे शेतकरी आता पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. सततच्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने खरीप हंगामाला चांगली सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाअभावी ऊस रोपवाटिका व्यवसायावरही परिणाम झाला होता. रोपांची लागवड आणि विक्री ठप्प झाल्याने व्यावसायिक अडचणीत आले होते. मात्र पावसाने हजेरी लावल्याने ऊस रोपवाटिका व्यावसायिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील लहान मोठे ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर्णपणे कोरड्या पडलेल्या दूधगंगा व वेदगंगा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन पाणी पात्राबाहेर पडले असून या परिसरात महत्त्वाचे समजले जाणारे कारदगा येथील दूधगंगा नदीवरील तसेच बारवाड येथील दूधगंगा नदीवरील व भोजवाडी शिवापुरवडी दरम्यान वेदगंगा नदीवरील धरण वजा पूल पाण्याखाली गेल्याने कारदगा या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. आतापर्यंत पाऊस कधी होणार म्हणून हवाल झालेले शेतकरी सध्या सुरू असलेल्या पावसाने समाधानी झाले असले तरी अद्याप पावसाची बरसात सुरूच असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढच होत आहे. निसर्गापुढे कधी कुणाचे चालणार नाही, त्यामुळे हा पाऊस असाच कोसळत राहिला तर नद्यांना पूर येईल अशी भीती निर्माण झाली आहे. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, बारवाड.